breaking free from people's labels. लोकांनी आपल्याला जे लेबल लावलंय त्या लेबलला तोडून बाहेर येणं. लोक बोलतात ना आपल्याविषयी, काय काय आपल्याला नावं ठेवतात, तुम्ही असे तुम्ही तसे, ते तोडून बाहेर येणं. So people may know your history. तर लोकांना कदाचित तुझी आणि तुझ्या खानदानाची हिस्ट्री, इतिहास माहित असेल. People may know your past. लोकांना तुझा भूतकाळ पण माहिती असेल की तू काय काय प्रताप केले होते. But they may not know your calling. लोकांना तुझं पाचारण माहिती नसणार आहे. Live by your calling. तुमच्या पाचारणात जगा. Abraham also said, अब्राम पण म्हणाला, I am dust and ashes. मी धूळ आहे, मी राख आहे. But he did not talk and walk like a dust. तो धुळीसारखा राखेसारखा चालला नाही. In the eyes of the Lord, प्रभूच्या नजरेत he is great. तो महान होता. In his own eyes, स्वतःच्या नजरेत he is dust. तो म्हणला, मला माहितीये मी धूळ आणि माती आहे. But in my calling, माझं जे कॉलिंग आहे I will be what God calls me. त्याच्यात मला माहितीये ना, देव मला जे बोलावतोय आणि पाचारतोय ते मी राहणार. They may see your weakness, आणि ते कदाचित तुमच्यातला अशक्तपणा पाहतील, but they may not see your anointing. तुमच्यावरचा अभिषेक त्यांना दिसणार नाही. तुमच्यातली कमजोरी बघून तुम्हाला नावं ते ठेवणार. So don't be labeled by the world. तर जगाद्वारे ती जी ठेवलेली नावं आहेत ती स्वतःची नावं समजून घेऊन फिरू नका. Your family, तुझा परिवार, your background, तुझी your पार्श्वभूमी, past mistakes, तुझ्या भूतकाळातल्या चुका, none of these things can limit God's plan for your या life. कशातून सुद्धा देवाची तुझ्यासाठी जी योजना आहे त्याला काही मर्यादा पडत नाही. देवाने जर तुझ्यासाठी एकदा काही ठरवलंय तो वो होके ही रहेगा. Amen. आमेन. The crowd called Jesus just a carpenter's son. तसं इथे लोकांच्या गर्दीनं येशूंना फक्त सुताराचा मुलगा असं नाव दिलं. But what God said, देव काय बोलला? he is my beloved son, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. whose voice you will hear. मग तुम्ही कोणाचा आवाज ऐकणार आहात? That will define your future. त्यातनं तुझं भविष्य ठरेल. So breaking free from people's label means तर लोकांनी आपल्याला दिलेल्या नावातनं तोडून बाहेर येणं म्हणजे you are not what people call you. लोक तुला ज्या नावाने बोलवतात तसा तू नाहीयेस. You are what God calls you. देव तुला जे बोलवतो तसा तू आहेस. लोक are- तुला म्हणतात ते तू नाहीयेस. You are precious. तू मौल्यवान आहेस. You are priceless. तू अनमोल आहेस. You are valuable. तुला किंमत You आहे. are beloved of तू God. देवाचा प्रिय आहेस. You are called of God. तुला देवाने बोलावलंय. God so loved you देवाचं तुझ्यावर प्रेम आहे that Jesus took away your की sins. येशूनी तुझं पाप नेलं. He has written your name in the Lamb book of life. देवाने जीवनी पुस्तकात तुझं नाव लिहिलंय. He is taking you to heaven. देव तुला स्वर्गात नेतोय. He has given you a vocation. देवाने तुला काम दिलाय. He has given you an assignment. राबा शंदो महांदा. देवाने तुला एक कामगिरी दिली आहे. A mandate from heaven. स्वर्गातनं मॅन्डेट दिलाय. असाइनमेंट प्रभूने दिया तुझे. लाईफ चेंज हो गई तेरी. He made you the light of the world. आणि देवाने आता तुला जगाचा प्रकाश केलाय. Praise God. When God touches you, देव जेव्हा तुला स्पर्श करतो all your shivering, all your smallness, all your weakness goes. तेव्हा तुझं थरथरणं, तुझा तो लहानपणा, कमीपणा सगळा जातो. They may call you a failure. लोक म्हणतील हा अपयशी आहे. God calls you the chosen one. देव म्हणतो हा निवडलेला आहे. They may call you ordinary person. लोक म्हणतील हे तो बहुत साधा आहे भाई. God calls you देव extraordinary. म्हणतो हा असाधारण आहे. Your destiny is not in the label of the people. तसं लोक तुम्हाला जी नावं ठेवतात आणि देतात ना त्याच्यावर तुमची आयुष्याची दिशा ठरलेली नाहीये. But in the voice of God. देवाच्या वाणीत आहे. नेहमी लक्षात ठेवायचं. लोकांचं ऐकून स्वतःला असं कमी लेखून बसायचं नाही. People's labels cannot cancel God's purpose for you. लोकांनी तुला ठेवलेली नावं देवाने तुझ्यासाठी ठेवलेला जो संकल्प आहे त्याला नाहीसा करू शकत नाही. You may cancel it. तू रद्द करशील. But what is written in heaven is written in पण heaven. स्वर्गात जे एकदा लिहिलं गेलं ते लिहिलं गेलं. Labels will always limit your potential. तसं लोकांनी तुला ठेवलेली नावं तुझ्या क्षमतेला कुठे ना कुठे गळ घालणार. But God's voice will lift you up. पण देवाची वाणी तुला वर आणणार. Be open to God's voice. देवाच्या वाणीला उघडे व्हा. Even now He is speaking to आताही you. देव तुझ्याशी बोलत आहे. Every time you come for the meeting, God speaks to ज्या you. दर वेळेला तू चर्चच्या सभेला येतो देव तुझ्याशी बोलत असतो. He wants you to tap the potential that He has put in you. देवाची इच्छा आहे की देवाने तुझ्यात जी क्षमता घातली आहे त्याच्यात हात घाल. Because if you live by the labels, you will shrink in life. कारण लोकांनी ठेवलेल्या नावांवर जर तू जगायला लागला तर आयुष्यात आकसत जाऊन एक दिवस खलासच होशील. But if you live under God's calling, पण देवाच्या कॉलिंग खाली कम व्हॉट मे you will soar. जर There राहिला. is no limit. तर तू अशी झेप घेशील ज्याला काही लिमिटच नाही. Amen. आमेन. Take a few points I will give you. थोडे मुद्दे देतो ते घ्या. First, एक, Jesus faced it too. येशूंनी सुद्धा या सगळ्याला तोंड दिलंय तर हम कोण आहे? They looked at Jesus and said, येशूंकडे बघून पण ते म्हणाले, Carpenter, सुतार,
What he's going to build? हा सुतार ना, हा काय बांधणार? A chair, a table? काय म्हणजे काय बनवणार? काय खुर्ची टेबल? He didn't come to build chairs and tables. तो काय खुर्ची टेबल बनवायला आला नव्हता. He came to build the kingdom of तो God. देवाचं राज्य आणि माणसांची जीवन बनवायला आला होता. Say, I'm defined by God. म्हणा माझी व्याख्या देव ठरवेल. माझी व्याख्या म्हणजे मी कोण आहे, मी काय आहे, देव ठरवेल. Their doubt will not cancel my destiny. लोकांची माझ्यावरची शंका माझ्या ठरलेल्या दिशेला कॅन्सल नाही करत. My doubt in my calling will cancel my destiny. माझी शंका जर माझ्या कॉलिंग वर असेल ना, तर त्यातनं माझा संकल्प आणि माझी दिशा कुठेतरी रद्द होईल. Rejection does not mean failure. लोकांनी तुला नाकारलं म्हणजे काय तू अपयशी नाहीयेस. It means redirection. परत नवीन दिशा. रिजेक्शन इज रिडायरेक्शन. परत नवीन दिशा धर. The voice of God is greater than the voice of man. देवाची वाणी माणसाच्या वाणीपेक्षा एनी टाइम मोठी आहे. एनी टाइम मोठी आहे. Sometimes your very own people, your house people will mock at you. कधी कधी तुमच्या स्वतःच्या घरचे सख्खे लोकच तुम्हाला नावं ठेवतील. But God sees you differently. पण देव तुझ्याकडे बघताना वेगळ्या नजरेनं बघतो. They said he is carpenter's son. God said he is the savior of the world. ते म्हणाले हा सुताराचा पोरगा आहे ना. देव म्हणाला हा परमप्रिय पुत्र माझा लाडका आहे, हा मुक्तीदाता आहे. They knew his family, but they didn't know his heavenly father. लोकांना त्याचा परिवार माहित होता, शारीरिक परिवार, पण लोकांना त्याचा स्वर्गीय बाप माहित नव्हता. Praise God. आमेन. Let them criticize you, let them mock at you, let them laugh at you. तसंही ऑनगोईंग प्रोसेस आहे. लोकांना तुला नावं ठेवायची, ठेवू दे, हसू दे, मस्करी करू दे. You will come up in life. तू आयुष्यात वर You will येशील. be blessed. नक्की तुला आशीर्वाद You मिळेल. will prosper. नक्की तू समृद्ध You will होशील. be delivered. नक्की तुला सुटका मिळेल. You will rise above the Gentiles. आणि परराष्ट्रांच्या वर तू येशील. हा नाही म्हणे. नेव्हर एव्हर गिव्ह अप. Amen. गॉड इज विथ अस. Second point. 2. People will try to limit you. लोक तुला मर्यादा घालतील. नाही आपसे नहीं होगा, आप मत करो, आप See- इसमें गिरो मत, आप इसमें गिरो मत. And the truth is, सत्य हे आहे, people often judge you by your past, लोक ना तुमचा भूतकाळ बघून तुमचा न्याय करतात, not your potential. पण तुमच्यात काय कुवत आहे ते लोक बघत नाहीत. They will remember your mistakes, तुमच्या चुकाच लोक सारख्या तुम्हाला आठवण करून देणार, but they will forget your calling. पण तुझं कॉलिंग विसरणार. Look at Hannah. हन्ना, Peninnah blamed her. पनीने तिला तिच्या सवतीने Mocked the तिला नावं barrenness. ठेवली, मस्करी केली. तू वांस तुला मुलं नाही. But God gave her Samuel. देवाने दिला ना तिला शमूएल. 1 Samuel better than 10 sons of Peninnah. एक असा शमूएल देवाने तिला दिला, पनीनेच्या 10 पोरांपेक्षा चांगला निघाला. हा सगळ्यांना पुरून उरेल एवढा देवाचा संदेष्टा. He became a prophet of God. देवाचा संदेष्टा झाला त्या हन्नेचा एक मुलगा. Prophet to the nations. देशांसाठी संदेष्टा झाला तो एक शमूएल. Man calls you by your past. God calls you by your future. मनुष्य तुला तुझ्या भूतकाळाला बघून नावं देतो, देव तुझं भविष्य बघून तुला बोलवतो. Labels will limit you, लोकांनी ठेवलेली तुझी नावं तुला कुठेतरी लिमिट घालतील. but God's voice will liberate you. देवाची वाणी तुला आझादी देईल. Take the third point. तिसरा मुद्दा, Don't let their voice silence God's voice. लोकांच्या आवाजामुळे That's important. देवाचा आवाज बंद होऊ देऊ नका. There are two voices always speaking to you. दोन वाण्या नेहमी तुमच्याशी बोलतात, दोन आवाज. And the loud one is आणि जो जोराचा आवाज coming from the critics, तो निंदकांकडनं येतो. doubters, haters, शंका jealous घेणारे, people of you, शंका घेणारे, envious people. तुझ्यावर जळणारे, तुझा तिरस्कार करणारे, ह्यांचा आवाज जोरात असतो. They are noisy like the radio. हा, त्यांचा कल्लोळ असा रेडिओ सारखा जोरात. And they say you cannot do आणि it. मग ते गप्प बस, तुला जमणार नाहीये, You are not good enough. तू काय बरोबर नाहीये, Stay where you तू are. बिनकामाचा आहे, जिथे आहे तिथं राहा. But the softer one inside us, पण जो आपल्या आतमध्ये मृदू आवाज असतो that ना, is God's voice. तो देवाचा असतो. Amen. So the voice you choose to listen will guide your life. तर ज्या आवाजाचं ऐकायचं तू ठरवणार आहेस ना, तो आवाज तुझ्या जीवनाला चालवेल. अभी आप पर है, आप सोचो क्या करना है. If you listen to the loud voice of critics, निंदकांच्या जोराच्या आवाजाला जर तुम्ही ऐकलं, you will live in fear, you will live in doubt. सारखं घाबरत शंकेनच जगाल. मला तर वाटते मी तशीच आहे, लोक म्हणतात मी अशीच आहे. But if you listen to God's gentle voice but clear पण voice, देवाचा मृदू पण क्लिअर आवाज जर तू ऐकला you ना, will walk in faith, तर तू विश्वासाने you will चालशील. walk in purpose, आणि you will संकल्पाचा finish your destiny. आणि तुझ्या आयुष्याची दिशा पूर्ण करशील आणि म्हणशील माझ्यासारखी गोड पोरगी नाही. Fourth point, चौथा मुद्दा, keep moving forward. पुढे जायचं. मी म्हणते ना, आगे बडो नका, आगे ही बडो, थांबायचं नाही. लोक काही म्हणतील. Like the GPS, जीपीएस when you miss one turn, जीपीएसचं कसं असतं, समजा एक टन तुमचा चुकला, the GPS does not quit. तर जीपीएस थोडं हार मानतं आणि म्हणतो अरे अभी हो गया. Reroute. नाही, it says. जीपीएस म्हणून रीराउट. Amen. भले एक टन गया, आगे और एक It will है. show you another way also. जीपीएस दुसरा रस्ता दाखवतं. जीपीएस दुसरा रस्ता दाखवतो. जीपीएस दुसरा रस्ता दाखवतं. जीपीएस दुसरा रस्ता दाखवतं. जीपीएस दुसरा रस्ता दाखवतं. जीपीएस दुसरा रस्ता दाखवतं.
तसं लोकांचं ऐकून कशाला आपण जे आहे ते सगळं सोडायचं. That's what God does with us. देव आपला असंच करतो. असंच करतो देव आपल्या जीवनात. So no matter what happens, move forward. तर काही जरी झालं ना बेटा, पुढे जायचं. पुढे Keep on coming to church. Keep on praying. Keep चर्चला on येत reading the word. राहा, चर्चला येत राहा, बायबल वाचत राहा, प्रार्थना करत राहा, स्ट्रॉंग बिलीव्हर लोकांच्या संगतीत राहा. Amen. Amen. Because rejection itself is a proof that you are on the right road. कारण लोकांनी तुला नाकारलंय, हाच पुरावा है कि तू बरोबर रास्ता धरला है, म्हणून तू लोकांना आवडेल असा झाला है. Amen. आजकल लोगों को मैं पसंद नहीं आ रहा क्योंकि तू प्रभु को बहुत पसंद आ रहा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.